स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 18वा अध्याय. श्री स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचा 18वा अध्याय. श्री गणेशाय नमः. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसे प्रश्न करी सेवे करी करिता ती समर्थाते. तेव्हा बोलले समर्थ, सेवे करी असतील सांप्रत परी कै मजला त्यात योग्य कोणी दिसेना. जेव्हा येईल आमुच्या मानशी त्या समया मोर पाखराशी अधिकारी निमुगा देशी चिंता तुम्ही न करावी. मोर पाखरा समर्थ करती वेळोवेळा रात्रंदिन तोच चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमुच्या पायऱ्याची विट जत करावी नीट वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी. लपूनी ठेवले विटेशी ते दिले पाहिजे आम्हाशी, याचा अर्थ कोणाशी स्पष्ट काही कळेना. असो स्वामी सुताचा भ्राता कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा त्याचा अभिधान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईने तयाशी आणविले आपणापाशी. एके दिवशी समर्थाशी दादा प्रती दाखविले. बाळ चालला वाळून, याशी अमृत दृष्टी पाहून निरोगी करावे जे स्वामी. बाई विनवी तसे समर्थाते. समर्थ बोलले तियेसी 4 वेळ जेऊ घाल, याशी आरोग्य येईल बाळाशी, चिंता मानशी करू नको. त्याप्रमाणे बाई करीत दादाशी झाली आरोग्यता. समर्थाची कृपा होता रोग कोठे राहील. के जगाव मोगलाईत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रीचा मठ. द्रव्य बहुत खर्चिले. श्रीची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत स्वामीचे. ते म्हणती काकूबाईशी पादुक स्थापन करायाशी, तुम्हा पाठवा दादाशी समागमे आमुच्या. बाई म्हणे हे अज्ञान तशात शरीर समाधान, त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे. असमाधान सांगा मज लागे. परी आज्ञा देतील समर्थ, तरी पाठवीन मी सत्य. मग समर्थाजवळ येत घेऊनी दादाशी. समर्थ वृत्त एकोणी म्हणती द्यावे पाठवणी. बाळ जरी आहे अज्ञान तरी सांभाळून तयाशी. काकूबाई बहुत प्रकारे समर्थ सांगती मधुरोत्तरे. दादाशी पाठविणे नाही बरे, वर्जावे आपण सर्वाते. समर्थ तेसे बोलले त्यात तुमचे काय गेले, आम्ही दिसेल जे भले तेच आम्ही करू की. शेवटी मंडळीस सांगतील दादाशी पाठविणे. केजाप्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवकऱ्या सांगती त्याशी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्याशी आज्ञा करती या सध्या स्थापा गादीवरी. ब्रह्मचारी बुवाजवळी दादाशी नेते मंडळी. जी समर्थ आज्ञा केली ती सांगती तात्काळ. दादाशी करुनी गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताच यास द्यावी कफनी झोळी निशाणी. ब्रह्मचारी दादाशी उपदेश दिवस निशी गोसावी होऊन गादीशी चालवावे आपण. दादा जरी अज्ञान होता तरी शेवटी येशा गोष्टी करिता नकार मनीची सर्वता न रुचे चित्त तयाच्या. या परी ब्रह्मचार्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादाशी मुंबईहून अक्कलकोट पाठविले. दादास घेऊन सत्वरी श्री सानिध्य आले टाळ करी. मग तेव्हा दादा घेऊन तुंबरी भजन करती आनंदे. समर्थ ऐशा समयाशी आज्ञा केली भुजंगाशी. घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेवा दादाच्या. मस्तकी ठेवा दादाच्या. मोर्चले आणून सत्वरी धरा म्हणतीस त्यावरी. आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तसेच. श्रीच्या पादुका सिरी पडताच परती झाली चित्ता.
हृदय प्रगटला ज्ञान सविता ज्ञान गेले लयाला, दादा भजनी रंगला देहभान विसरला, स्वस्वरूपी लीन झाला सर्व पळाला अहंभाव, धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तात्काळ ब्रह्मज्ञान, आता धन्यता वर्णावी असो दादाची पाहुनी वृत्ती, काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्था दादा प्रति वेडा खचित लाविले, ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता, दादाची अशिरी ठेविता पादुका काय म्हणून, समर्थ बोले ती अशी जे बरे वाटेल आम्हासी तेच करू, या समयाशी व्यर्थ बडबड करू नको, काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकेला आपण मारून, इतकेची पुरे जाहले एकोणी येशा वचनाला, समर्थाशी क्रोध आला घाला म्हणती बाईला खुरड्यामादी सत्वर, काकूबाईने आकांत करून मांडीला अनर्थ, नाना शब्द अपशब्द बोलत भाळपिटी स्वस्ते, परी समर्थ त्या समयी तिकडे लक्ष तिकडे दिले नाही, दादाशी बनवून गोसावी कपनी झोळी अर्पिली, दुसरे दिवशी दादाशी समर्थ पाठविले भिक्षेशी, ते पाहुनी काकूबाईशी दुःख झाले अपार, लोळे समर्थाच्या चरणावरी करून भाकी पदर पसरी विनवी तसे नाना परी शोक करी अपार, समर्थ हसू आले अधिकच कौतुक मांडिले, दादाशी जवळ बोलाविले काय सांगती ती तयाशी, अनुसया तुझी माता तिजपाशी भिक्ष मागाता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला, ऐशे बाईने पाहून क्रोधिष्ट अंतःकरणी म्हणे तुझी हे करणी, लोकवादा कारणे भिक्षांना आपण सेवावे, जे हे नव्हेची जाण बरवे, चाळे अवघे सोडावे संसार व्हावे सुखाने, एकोणी मातेची युक्ती दादा तिज प्रती बोलती, एक सुख तुच्छ गमती माते आज पासोनी, पुत्राचे एकोणी वचन उदास झाले तिचे मन, असो दादाशी गोसावी होऊन स्वामी भजनी रंगला, काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी, स्वामी सुताच्या गादीवरी बैसोनी संस्था चालविली, हे दादा बुवा सांप्रती मुंबई माझी वास्तव्य करती, काकूबाई अक्कलकोटी वसता ती आनंदे, कलियुगे दिवसेंदिवस वाढले स्वामी महिमा विशेष, ऐशे बोलले स्वामी दास तेथे विश्वास धरावा, दोघा बंधूंचे ऐशे वृत्त वर्णिले असे संकलिक नाही केला विस्तार, येथ सार मात्र घेतला जैसे श्रेष्ठ स्वामी सुत, तैसेचे दादा बुवा सत्य भूवरी जगद्वादार्थ विष्णू शंकर अवतरले, इति स्वामी चरित्रामृत, नाना प्रकृत कथा समस्त सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टदशमोध्याय गोडहा, स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ, 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 श्री